महाराष्ट्र के भंडारा से एक चिंताजनक मामला सामने आया है। जिला सामान्य अस्पताल में प्रसव के बाद एक 22 वर्षीय महिला की मौत हो गई। मृतका के परिजनों ने डॉक्टरों पर गंभीर लापरवाही के आरोप लगाए हैं। परिवार का कहना है कि सही समय पर उचित इलाज नहीं मिलने के कारण यह मौत हुई है। जानकारी के अनुसार पूजा शिवणकर नाम की महिला को प्रसव पीड़ा शुरू होने पर जिला सामान्य रुग्णालय भंडारा में भर्ती कराया गया था। यहाँ उनका सिजेरियन ऑपरेशन किया गया। ऑपरेशन के बाद उन्हें वार्ड में शिफ्ट किया गया, लेकिन तड़के अचानक उनकी तबीयत बिगड़ गई। अस्पताल के डॉक्टरों ने स्थिति गंभीर बताते हुए उन्हें तुरंत नागपुर मेडिकल कॉलेज रेफर कर दिया। परिजनों का आरोप है कि भंडारा अस्पताल से रेफर करते समय महिला की केस फाइल उन्हें नहीं दी गई। जब फाइल की मांग की गई तो अस्पताल प्रशासन ने देने से इनकार कर दिया, जिससे परिजनों को लापरवाही का शक हुआ। नागपुर मेडिकल कॉलेज में भर्ती कराने के कुछ ही समय बाद महिला की मौत हो गई। इस घटना से परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है। नवजात शिशु के भविष्य को लेकर भी चिंता बढ़ गई है। परिजनों ने दोषी डॉक्टरों के खिलाफ सख्त कार्रवाई और गैर इरादतन हत्या का मामला दर्ज करने की मांग की है। साथ ही सरकार से नवजात बच्चे की परवरिश की जिम्मेदारी लेने की भी अपील की है। अब सवाल यह है कि क्या इस मामले में स्वास्थ्य विभाग जांच करेगा और जिम्मेदारों पर कार्रवाई होगी? फिलहाल पूरे जिले में इस घटना को लेकर आक्रोश का माहौल है। माझे नाव निकेश भैयालाल शिवणकर आहे। माझ्या पत्नीचे नाव पूजा निकेश शिवणकर आहे। आम्ही मासलला राहतो। आम्ही तिला 23 तारखेला 11 वाजता भरती केलेलं होतं। 25 तारखेला तिचा सिजर झाला। त्याच्यानंतर आम्ही तिला वार्डमध्ये शिफ्ट केलं, वार्ड नंबर 7। आणि मग काही वेळानंतर 3:30 वाजता तिचा अचानक अटॅक यायला लागला तिला, आणि ती हात मुठी बंद करायला चिरडायला लागली आणि चिटिंग असे बोलायला लागली होती। त्याच्यानंतर आम्ही ICUमध्ये भरती केलं तिला। त्या ICUमध्ये आम्ही 108ला फोन केला, ते गाडी लवकर आली नाही। त्याच्यामध्ये सिलेंडर नाही, ऑक्सिजन लेवलचे पाईप नाही बरोबर, काही नाही, वेंटी बरोबर काम नव्हती करत, आणि पेशंटला आणायला स्ट्रक्चर नाही। आम्ही तिला रेफर केला 8 वाजता नागपूरला। जातानीच तिची श्वास बंद झाली। आम्ही तिथं पोस्टमॉर्टम करून गावी नेला आणि तिचा अंतिम संस्कार पण केला। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हिच्या पत्नीचा जीव धोक्यात गेला, आणि याच्या पहिले पण अशा काही गोष्टी झालेल्या आहेत, तरी या डॉक्टर लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी ही माझी अपेक्षा आहे। पूजा निलेश शिवणकर नावाच्या माता आपल्याकडे होत्या। त्या म्हणजे इथे ॲडमिट होत्या लेबर वॉर्डला। तिथे त्यांना नॉर्मल लेबर न झाल्यामुळे त्यांना सीझरसाठी घेण्यात आलं। सीझर व्यवस्थित झालं, ट्रेन डॉक्टरांनी त्यांचं सीझर केलं, सीझर व्यवस्थित झालं। सीझर झाल्यानंतर 1-1.5 तासांनी त्यांना थोडंसं असं कन्फ्यूज झाल्यासारखं झालं, आणि त्याच्यानंतर त्यांना सीझर्स आले, कन्व्हल्जन्स आले, आणि कन्व्हल्जन्स आलं म्हणून ते कन्व्हल्जन्स थांबत नव्हते। त्यामुळे योग्य ट्रीटमेंट दिली त्यांना, आणि तरी ऑक्सिजन व्यवस्थित मिळावा, व्यवस्थित रेस्पिरेशन होत नव्हतं म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं। तर व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतरही इम्प्रूव्हमेंट वाटेना, त्यामुळे आम्ही योग्य त्या डॉक्टरला कन्सल्ट केलं। आमच्या इथले ऑन कॉल फिजिशियन होते, त्यांना कन्सल्ट केलं, त्यांचं ओपिनियन घेतलं। तर ते म्हणाले रिफर केल्यावर त्यांना जास्त चांगली ट्रीटमेंट मिळेल। मग त्यांना ॲम्ब्युलन्स आमची दुसरीकडे गेली होती, पण दुसरी एक ॲम्ब्युलन्स होती, ती पण वेल इक्विप्ड होती। त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरही असतात, प्लस इथूनही लेबर वॉर्डमधनं पण एक डॉक्टर त्यांच्यावर गेले, असे 2 डॉक्टर त्यांच्यावर होते। आणि ते तिकडे साधारण ते ॲम्ब्युलन्स आली 6:30-7ला, तेव्हा ती अगोदरच गेली ती ॲम्ब्युलन्स, आणि तिकडे ती 9 ते 9:30च्या दरम्यान पोहोचली ॲम्ब्युलन्स। तेव्हा पेशंटची कंडिशन म्हणजे तशीच होती, इथे जशी होती तशी, पण पेशंट हयात होता। आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी वॉर्ड नंबर 57मध्ये त्यांना ॲडमिट करून घेतलं, वॉर्ड नंबर 52मध्ये ॲडमिट करून, बेड नंबर 20। मग तिथे त्याची ट्रीटमेंट केली, पण 2-3 तासाच्या प्रयत्नानंतरही त्यांचं काही ठीक होण्याचे काही चान्सेस नव्हते, आणि अल्टिमेटली ते एक्सपायर झाल्या पेशंट। रुग्णवाहिका आपल्या एक असतं ते ॲडव्हान्स लाईफ सपोर्टची रुग्णवाहिका असते, ती VIP व्हिजिटसाठी गेली होती राष्ट्रपतींच्या तिकडे। नंतर दुसरी आम्ही रुग्णवाहिका मागवली, ती पण व्यवस्थित होती, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे होतं तिथे।
पेशंटला देत देत अँबुबॅग पण असते, त्याच्यानी आर्टिफिशियल रेस्पिरेशन असं देत देत आम्ही ऑक्सिजन देत देत त्यांना तिथे नेलं. पेशंट तिथे जेव्हा गेला नागपूरला GMCला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, तेव्हा ते म्हणजे जिवंत होते ना. त्याच्यानंतर 3-4 तासांनी त्यांच्या प्रयत्नानंतर, तिथल्या डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही त्यांना काही जीवदान देता आलं नाही.